नमस्कार, मी हेमा कळके. आज मी तुम्हाला स्मॉकिंगचं नवीन डिझाईन शिकवते. यापूर्वी जर माझं डिझाईनचं चॅनल तुम्ही बघितलं नसेल तर पहिले एपिसोड्स बघा, म्हणजे नक्की तुम्हाला आणखी माहिती मिळेल. तर चला आपण आज नवीन सुरुवात करूया. आज आपण ठिपक्यांच्या कापडावर स्मॉकिंग शिकणार आहोत. हे ठिपके जितके लहान मोठे असतील त्याप्रमाणे त्या डिझाईनची गंमत दिसते. हे दाखवण्यासाठी हे सगळ्यात लहान ठिपके आहेत, त्याच्यावर हे डिझाईन असं दिसतं. त्याच्यापेक्षा थोडं मोठे गोळे घेतले तर त्याच्यावर हे डिझाईन असं दिसतं. डिझाईन तेच आहे, गोळ्यांचं हे तेच आहे, फक्त आपण किती लहान मोठे गोळे घेतो त्याच्यावर त्याची गंमत अवलंबून आहे. अगदी छोट्या बेबीला आपण छोट्या गोळ्यांचं करू शकतो, जरा मोठं तर मोठं करू शकतो. हे असं आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. हे गोळे फक्त लहान मोठे आहेत आणि आपल्याला डिझाईन समजायचं असेल तर हे आणखीन मोठे गोळे आहेत. ह्याच्यावर डिझाईन आणखीन चांगलं समजू शकतं. आपल्या गाऊनला याला असं हे मोठं डिझाईन चांगलं दिसतं, लहान फ्रॉकनं लहान डिझाईन चांगलं दिसतं. तर आपण आता सुरुवात करूया. हे डिझाईन आहे, त्याच्यासाठी हे गोळ्यांचं कापड आहे आणि आपण बघितलं तर आपण इथून इथे असं, म्हणजे हे गोळे एकाखाली एक नाही आहेत. आत्तापर्यंत आपण जे स्मॉकिंग करत होतो ते असे चौकोन होते, असे आता हे कसं आहे, दोन गोळ्यांच्या मध्ये गोळा, दोन गोळ्यांच्या मध्ये गोळा असं आहे. तर ह्या पद्धतीनेच आपण स्मॉकिंग करणार आहोत. स्मॉकिंगचा टाका तोच आहे, फक्त आपण ह्या दोन गोळ्यांच्या मधला हा गोळा पण घेणार आहोत, हा गोळा पण घेणार आहोत. अशा तऱ्हेचं स्मॉकिंग आपण करणार आहोत आणि त्याच्यामधले हे गोळे आपण घेतलेले नाही आहेत, त्या गोळ्यांची एक लाईन छान दिसणार आहे. तर असं आपण आता करायचं आहे, ते करायला सुरुवात करूया. आपण सुरुवात करताना नेहमीप्रमाणे कापड ओळीने कापून घेतलं आहे, कारण प्रिंट असलं तर ते तिरकं गेलं तर आपल्याला कापड पुरेल की नाही याची खात्री नसते. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे 5 इंचाचे जे चौकोन असतात त्याच्यावर आपल्याला समजू शकतं की आपण दुप्पट कापड घेतलं तर आपल्याला हवं तेवढं डिझाईन आपण करू शकणार आहोत. तसं गोळ्यांच्या बाबतीत होत नाही, कारण गोळे लहान मोठ्या आकाराचे असतात आणि त्यांचं अंतर पण वेगळं असतं. त्याच्यामुळे आपल्याला किती इंच हवं आहे स्मॉकिंग, तर आधी एवढ्या कापडावर करून बघायचं आणि किती इंच तयार व्हायला किती इंच कापड आपण घेतलं होतं हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला कापड किती लागेल याचा अंदाज घ्यावा लागतो. स्मॉकिंगच्या चौकोनाचं हे करणं त्याला सोपं असतं, कारण त्याला दुप्पट कापड लागतं. पण ह्या बाबतीत आपण आधी करून बघायचं आणि त्याप्रमाणे किती कापड लागेल त्याप्रमाणे आपल्याकडे कापड आहे की नाही ह्याची खात्री करून घेऊन मग सुरुवात करायची. ही गोष्ट अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता आपण या गोळ्याच्या सुरुवातीच्या मध्यावर सुरुवात केली आहे आणि हा गोळा आहे. या गोळ्याच्या इथून सुरुवात करून बाहेर जायचं आहे. सुई नेहमीप्रमाणे वर ठेवायची आहे आणि हे दोन्ही ओढून घ्यायचे, म्हणजे हे दोन गोळे एकत्र येतात आणि नेहमीप्रमाणे इथे आपण दाबून ठेवायचं आहे. आता हा जो मधला गोळा आहे, या मधल्या गोळ्याच्या बाहेरून आत सुई घालायची आहे गोळ्यापर्यंत आणि दुसऱ्या गोळ्यापासून बाहेर सुई काढायची, म्हणजे परत ते दोन्ही गोळे जवळ येतील. आणि हा दोरा तुम्ही रेशीम पांढरं घेतलं तरी छान दिसेल, कॉन्ट्रास्ट घेतलं तरी छान दिसेल, आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. हे बघा, हे गोळे जवळ येत चालले आणि हे डिझाईन भरभर वाढतं. गोळे जितके मोठे असतात त्याप्रमाणे डिझाईन भरभर वाढतं. गोळे लहान असले तर डिझाईन वाढायला वेळ लागतो, पण पटकन कोणाला काही करून द्यायचं असलं तर ह्याचा खूप छान उपयोग होतो आणि दिसताना छान दिसतं आणि मुख्य म्हणजे नाविन्य दिसतं. आणि ह्या डिझाईनमध्ये प्रत्येक डिझाईन एकसारखंच घालायचं आहे, त्याच्यामुळे मोजून घालण्याचा किंवा असा काही प्रश्न नाही. जितकं डिझाईन हवं तेवढं आपण फक्त घालत जायचं आहे आणि मधला गोळा घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं. हे बघा, ही अशी ओळ घालायची आहे. सगळ्या ओळी अशाच घालायच्या आहेत. आता पुढची ओळ बघूया. आता इथून 1, 2 आणि 3 तिसऱ्या गोळ्यावर आपण दोरा घेतला आहे आणि इथून ह्या गोळ्यात घालायचं आहे. त्याच्यानंतर हा मधला गोळा आहे ह्याच्यात घालायचा आहे, त्याच्या शेजारच्या गोळ्यात घालायचं आहे
आता हे जे डिझाईन आहे ह्याच्यात आपण मध्ये गोळे अजिबातच दिसणार नाहीत आणि प्लेन दिसेल असं घातलं आहे. एक एक गोळा दिसायचा असेल तर तसंही घालता येतं, पण यावेळी आपण हे अजिबात गोळेमध्ये दिसणार नाहीत आणि फक्त डिझाईनच दिसेल असं केलेलं आहे. त्याच्यामुळे ओळीने फक्त गोळे घातलेल्या लाईनीच दिसतील आणि मधले जे गोळे आहेत ते झाकले जातील. आपण ह्याने एप्रन करू शकतो, गाऊन करू शकतो, फ्रॉक करू शकतो किंवा घेराला करून घेर करू शकतो. डिझाईन तेच आहे, आपण काय करायचं ते आपण ठरवायचं. हा मधला गोळा, हा जो गोळा आहे हा आपोआप मध्ये झाकला जातो. हे बघा, आता तिसरी ओळ घालूया. ओळीने त्याच ओळी घालायच्या आहेत, फक्त ते जसजसं वाढत जातं तसतसं डिझाईन छान दिसत जातं म्हणून सगळ्या ओळी घालून दाखवायच्या. नाहीतर एकदा एक पहिली ओळ घातली की डिझाईन समजतं, पण एकत्रित परिणाम जो होतो तो पण छान दिसतो म्हणून आपण 4 ओळीचं डिझाईन घालायचं आहे. हे बघा, परत हा गोळा झाकला गेला. तसंच ही चौथी ओळ येते. इथे आपण 1, 2, 3 ओळींनी सुरुवात केली होती. इथून ह्या लगेचच्या गोळ्यांनी सुरुवात केली. इथून परत आता 1, 2 आणि 3 गोळींनी सुरुवात करणार आहोत, कारण मधले असतात त्यामुळे तसं घ्यावं लागतं. हे बघा, आता इथून परत मी इथे आले. सेम डिझाईन आहे. दोन्ही वेळा कुठे घालायचं हा फक्त जरा प्रश्न आहे. तो एकदा कळला की काहीच प्रश्न नाही दुसरा. तर आता हे झालेलं डिझाईन पूर्ण बघायचं असेल तर हे असं दिसतं. इथे मध्ये गोळे न आल्यामुळे हे एकसारखं सलग डिझाईन दिसतं आणि तो वेगळाच कपडा लावल्यासारखं आपल्याला लक्षात येतं. तर हे वापरून तुम्ही काही पण करू शकता. तुम्हाला आजचा स्मॉकिंगचं डिझाईन नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही नक्की मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे पुढची डिझाईन्स तुम्हाला लवकर लवकर बघायला मिळतील. आता हे डिझाईन तुम्हाला कुठे करायचं ह्याचा प्रश्न पडेल आणि कुठे जागा सोडायची, किती करायचं हे कळण्यासाठी मी स्मॉकिंगवर एक सबंध पुस्तक लिहिलं आहे आणि ते डू इट युअर सेल्फसारखं आहे आणि त्यामुळे ती डिझाईन्स बघून तुम्ही हवे तेवढे कपडे शिवू शकाल आणि आपला आनंद मिळवू शकाल. तर आपण लवकरच भेटू पुढच्या डिझाईनसाठी.